नमस्कार मंडळी, जय भोलेनाथ. श्रावण सोमवार हा भगवान महादेवाच्या भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात, शिवलिंगावर जलाभिषेक करतात आणि मनोभावे महादेवाची पूजा करतात. पण पूजा करताना काही गोष्टी नकळत चुकीच्या पद्धतीने केल्या जातात. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवारच्या पूजेमध्ये कोणत्या 5 चुका टाळाव्यात. यामध्ये पहिली चूक आहे घाईघाईने पूजा करणे. महादेवांची पूजा करताना मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. शक्य असेल तर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि श्रद्धेने पूजा करा. दुसरी चूक शिवलिंगावर अर्पण करण्याच्या वस्तूबाबत निष्काळजीपणा. जलाभिषेक करताना स्वच्छ पाणी वापरा. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे. बेलपत्रावर काही दोष असल्यास ते न अर्पण करणे चांगले. तिसरी चूक फक्त इच्छा मागणे आणि भक्ती विसरणे. महादेवाकडे आपल्या इच्छा नक्की व्यक्त करा, पण त्याचबरोबर कृतज्ञता आणि भक्तीही व्यक्त करा. पूजा ही केवळ मागण्यासाठी नसून मनशांती आणि श्रद्धेसाठी आहे. चौथी चूक उपवासाबाबत अतिरेक करणे. उपवास प्रत्येकाने आपल्या आरोग्य आणि क्षमतेनुसार करावा. तब्येत बिघडत असेल तर अतिउपवास करण्यापेक्षा योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. पाचवी चूक पूजा करून लगेच विसरून जाणे. श्रावण सोमवारच्या दिवशी शक्य असल्यास काही वेळ नामस्मरण, शिवमंत्र किंवा शिवमहिमा स्तोत्राचे पठण करा. दिवसभर शक्य तितके चांगले विचार आणि चांगले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करा. मंडळी, महादेवाची भक्ती ही मनापासून असावी. पूजेमध्ये एखादी गोष्ट चुकली म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. श्रद्धा, स्वच्छता आणि सात्विक भावना यांना महत्त्व द्या. धन्यवाद. ओम नमः शिवाय.